महत्त्वाची बातमी समोर येत आहे। पुण्यातील मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कूल व महाविद्यालयावर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। मॅरेथॉन इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलने विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला असून त्यावर कारवाई करण्यात आली आहे। पुण्यातील बोगस शाळांचा भांडफोड करण्यात आला असून शाळेची चौकशी करून शिक्षण अधिकारी यांनी दिली हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फरियाद। शाळेला परवानगी नसल्याची बाब समोर आल्याने या शाळेत ऍडमिशन घेऊ नये असं आवाहन शिक्षण अधिकाऱ्यांनी केलंय। शाळेचा UDIS नंबर आणि मान्यता क्रमांक याची पडताळणी करण्यात आली असून यामध्ये दुसऱ्या शाळेचा नंबर वापरून ही शाळा चालवली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। शाळेत असणाऱ्या मुलांना मारहाण होत असल्याचं देखील समोर येते। शाळेचा व्यवस्थापक सत्यम चौहान व मुख्याध्यापिका रोहिणी लाड यांनी बनावट शासन निर्णय गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती जिल्हा परिषद यांना सादर केला आणि शासनाची दिशाभूल करून अनधिकृत शाळा सुरू केली होती। या शाळांवर गुन्हा दाखल झाला असून शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांच्या पत्रानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पाहुयात। मी डॉक्टर शंतनू जगदाळे, अध्यक्ष हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज हे मांजरी शेवाळवाडी या ठिकाणी आहे। ते अनधिकृतपणे गेले 7 वर्षापासून त्या ठिकाणी चालवलं जात होतं। त्याच्याविषयी आमच्याकडे अनेक तक्रारी पालकांकडून आलेल्या। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं गेले 4 महिन्यापूर्वी त्या ठिकाणी आंदोलन केलं। आंदोलन केल्यानंतर आम्हाला त्या शाळेची आम्ही माहिती जी शिक्षणाधिकाऱ्यांकडून मागवली होती त्यामध्ये असं लक्षात आलं की त्या शाळेला UDIS नंबर नाही, प्रथम मान्यता नाही, स्वमान्यता नाही। UDIS नसेल तर त्या पवित्र पोर्टलवर जे शासनाचं त्याच्यावर कुठल्याही विद्यार्थ्याची नोंद होत नाही। त्यामुळे ती शाळा पूर्णपणे बोगस आहे असं आमच्या लक्षात आलं। त्यानंतर आम्हाला त्या शासनाकडून एक त्यांचा GR जो ते प्रशासनाला देत होतो तो GR आम्ही घेतला आणि तो माहितीच्या अधिकारात शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडून माहिती मागवली की असं आपल्याकडे कुठल्या GR ची नोंद आहे की या शाळेला आपण मान्यता दिलेली आहे का। तर त्यांच्याकडून अशी धक्कादायक माहिती मिळाली की त्यांच्या अशा प्रकारचा कुठला GR नाही ना अशा प्रकारचे या शाळेला कुठलीही मान्यता नाही। त्यामुळे बोगस GR चा वापर करून त्यांनी या ठिकाणी गेले 7 वर्षापासून या ठिकाणी या पुणेच्या विद्येच्या माहेरघरामध्ये ही शाळा अनधिकृतपणे चालवली जाते। त्यांच्या विरुद्ध शिक्षण अधिकाऱ्यांनी 2 दिवसापूर्वी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आणि काल गट शिक्षण अधिकाऱ्यांनी हडपसर पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध म्हणजे त्याचे ॲडमिन जे आहेत सत्यम चव्हाण आणि त्या शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी लाड यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला। आमची आपल्या माध्यमातून एवढीच प्रशासनाला विनंती की त्यांच्यावर जे त्यांच्या माग मास्टर माइंड आपण किंवा जे म्हणतो त्या शाळेचे संचालक इतर आहेत की सत्यम चव्हाण एकटी शाळा चालवू शकत नाही। ती संस्था असेल त्या संस्थेचे इतर जे डायरेक्टर आहेत त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे आणि या शाळेकडून प्रशासनाने शासकीय जो आदेश आहे त्यानुसार शाळेकडून दंडात्मक वसुली केली गेली पाहिजे अशी माझी तुमच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती। आणि तसं जर केलं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल। काय सांगाल, हे असे वारंवार हे जे प्रकार होतात त्या शाळांच्या बाबतीत आहेत, काय पावलं उचलली पाहिजे? मी श्रद्धा राठी, मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे। माझ्याकडे अनेक पालकांचे तक्रार आले होते की त्यांच्या मुलांवर मारहाण वगैरे झाली आहे। जे जैन मुलं आहेत त्यांना फोर्सफुली नॉनव्हेज खायला दिलं होतं त्या स्कूलमध्ये। मग जेव्हा आम्ही सखोल चौकशी केली तर कळालं की त्यांच्याकडे UDIS नाही, इंडेक्स नंबर नाही। इंडेक्स नंबरही ते दुसऱ्या शाळेचा यूज करत होते त्यांच्या रिपोर्ट कार्ड्सवर। ह्याच्यानी म्हणजे मुलांचं भविष्य पण ते एकदम थराला घेऊन चाललेत कारण मुलांचं ऍडमिशन होत नाही जर तो UDIS नंबर आणि दुसऱ्या शाळेचा UDIS नंबर मॅच असला तर माझी अशीच विनंती आहे की कठोरात कठोर कारवाई करावी आणि त्यांचं जे दंड आहे शासनाचं दर वर्षाला ₹1,00,000 आणि नाही दिलं दंड तर दिवसाला 10,000 रुपये असं तर ते दंड आकारण्यात यावं आणि आम्हालाही त्याची रिपोर्टिंग व्हावी की त्यांनी खरंच कारवाई संपूर्णपणे पार पाडली आहे का नाही। आता तुम्ही ही जी शाळा आहे ह्याच्यात तुम्ही गुन्हा दाखल केलेला आहे? हो, गुन्हा कालच दाखल झालेला आहे हडपसर पोलीस स्टेशनला। आता आम्हाला एवढीच विनंती आहे की त्याच्यावर कारवाई सुद्धा झाली पाहिजे। फक्त गुन्हा दाखल होऊन ते पोलीस फक्त त्यांचे हे साईडला नाही होऊ शकत, त्यांना शिक्षाही झाली पाहिजे की पुढं हा एक पिक्चर समोर आला की असं आपण केलं तर शिक्षा होती, पुढचे 10 पालकही वाचतील आणि असे शिक्षेचं माहेर घरामध्ये असे गुन्हेही घडणार नाही। माझं नाव गणेश ढाकणे आहे, मी RTI कार्यकर्ता आहे। तर माझी मागणी अशी असेल की बाबा त्या शाळेतील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं कुठं नुकसान होऊ नये
ही माझी मागणी असेल. त्यांचं कुठंतरी दुसऱ्या शाळेमध्ये प्रशासनाने म्हणजे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने व शिक्षण अधिकाऱ्याने त्यांचं कुठंतरी पुनर्वसन करून दुसऱ्या शाळेमध्ये ॲडमिशन करून द्यावं व लवकरात लवकर त्या शाळेला टाळं ठोकावं ही आमची मागणी असेल. नमस्कार, माझे नाव प्रणिता राठी, मी एक सामाजिक कार्यकर्ता. माझी प्रशासनाला एकच मागणी आहे, जर अशा बोगस शाळा पुण्यात वारंवार म्हणजे बरेच शाळा पुण्यात झालेल्या आहे आणि हे जर होतात तर कुठेतरी प्रशासन कमी पडते. प्रशासनाने जातीने या कामावरती लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून अशा शाळांवरती कुठेतरी आळा बसेल.